जय शिवराय. क्रांतिकारी जय भीम मित्रांनो. तर प्रत्येकाला हा प्रश्न नक्कीच पडला असेल, मतदान कोणाला करावे आणि का करावे येत्या निवडणुकीला. तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो, आपण भारत देशामध्ये राहतो. भारत देशामध्ये लोकशाही आहे. तर मतदान करणं हा आपल्याला सगळ्यांना गरजेचं आहे. लोकशाहीचा हक्क अधिकार तो बजवायचा आहे. आपल्याला येणाऱ्या 5 वर्षाचं भविष्य घडवायचं आहे. आपल्या येणाऱ्या 5 वर्षाच्या पिढीचं भविष्य आणि आपल्या स्वतःचं देखील भविष्य त्यामध्ये घडवायचं आहे. मतदानाचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सगळ्यांना दिला आहे लोकशाहीमध्ये. मग तो स्त्री असो किंवा पुरुष असो, भिकारीपासून तर अंबानीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार जो काही दिला असेल तो म्हणजे मताचा अधिकार. सगळे लाईनमध्ये जाऊन मतदान करतात. आता मित्रांनो, तुम्ही बोलाल की मतदान करायचे कशाला, कारण सगळीकडं बिनविरोधी पक्ष निवडून यायला लागलेत, हे निवडून यायला लागलेत, परत पैसे घेऊन नेते मंडळी इकडं तिकडं घोळ झालेला आहे. हे पक्ष याच्यात झाला आहे, तो पक्ष त्याच्यात गेला आहे, काय मिळच कळत नाही. विरोधी पक्ष कोण, सत्ताधारी पक्ष कोण, कोणी कोणाला मिळच लागू देत नाही. हे तुमचा प्रश्न बरोबर आहे. असं बघून, असं वातावरण बघून सगळ्यांना वाईट वाटतंच. तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो, तुम्ही निवडून दिलेले हे लोक आहेत म्हणून आपण त्यांना दोष देऊ शकत नाही. आपण जातीच्या, धर्माच्या नावावर निवडून आणलेले हे सगळे लोक आहेत. तर आपण त्यांना आता बोलू शकत नाही. आता आपण फक्त बोलू शकतो कशातून? मतदानामधनं. तर मित्रांनो, मतदान करणं हे प्रत्येकाला गरजेचं आहे. आता मतदान कोणाला करायचं तेही मी तुम्हाला सांगतो. मतदान अशा व्यक्तीला करा मित्रांनो, ज्याचं शिक्षण चांगलं आहे, एज्युकेटेड आहे, सुशिक्षित आहे. अशा उमेदवाराला तुम्ही उभा करा आणि तो उमेदवार तुमच्यातला असावा, तुमच्या वस्तीतला असावा, तुमच्या गरिबीमध्ये तुमची गरिबी त्यांनी बघितलेली असावी, असा उमेदवार असावा. असं नाही की नेत्याचाच उमेदवार, घराणशाहीत पाहिजे, हीच पाहिजे, म्हणजे सॉरी मी कोणाचं नाव घेत नाही, हेच घराणं पाहिजे, तेच घराणं पाहिजे, याच जिल्ह्यामध्ये यांचीच हवा आहे, त्याच जिल्ह्यामध्ये त्यांचीच हवा आहे. अजिबात नाही. यांची त्यांची हवा बोलू बोलू तुम्ही महाराष्ट्राची, देशाची वाट लावून टाकली आहे. आता हवा कोणाचीच नाही, आता हवा फक्त आणि फक्त लोकांची असणार. कारण लोकशाही आहे भारत देशामध्ये. लोकशाही म्हणजे त्याची व्याख्या सांगतो मित्रांनो, लोकांनी लोकांसाठी केलेले राज्य म्हणजे लोकशाही. लोकांनी नेत्यांसाठी केलेले राज्य म्हणजे लोकशाही नाही. लोकांनी लोकांसाठी निवडून आणलेले लोक म्हणजे लोकशाही आहे. तर तुम्ही तुमच्यासाठी निवडून आणलेले लोक उभा करा, उमेदवार उभा करा की जे तुमचे आवाज ऐकतील, तुमचे प्रश्न मांडतील, तुमचे प्रश्न ऐकतील, त्या प्रश्नाचा सोडवण्याचा प्रयत्न करतील, संसदेमध्ये मांडतील, मंत्रालयामध्ये मांडतील, पार्लमेंटमध्ये मांडतील. तुमची जे काही तुमचे मतं असतील ते महानगरपालिकेमध्ये मांडतील तुमचे मतं, जे तुम्ही उमेदवार निवडून द्याल ते. तर उमेदवार असे निवडून द्या जी सुशिक्षित असतील आणि तुमच्यातले असतील. नेते मंडळीतले कोणतेही उमेदवार तुम्हाला घराणेशाही आता नकोच मी म्हणेल. नवीन उमेदवार उभा करा. बाबासाहेब बोलले होते, तुम्ही या देशाची शासनकर्ते जमात व्हा. जमात व्हा म्हणजे कोणाच्याही हातात सत्ता द्या अशी नाही. जो 10वी पास नाही त्याच्या हातात आपण देश देतो, गृह खातं देतो, हे खातं देतो, सगळा देशच देतो म्हणा. ज्याच्याकडे शिक्षण नाही त्यांच्या हातात, आणि जे जेलमध्ये जाऊन आले त्यांच्या हातात आपण देश देतो. वातावरण आहे मित्रांनो. तर तसं न करता देश हा योग्य ठिकाणी द्या. अमेरिकेसारखे देश बघा, भारत देश सोडून बाकी सगळे देश बघा मित्रांनो, कुठे आहेत, काय प्रगती करतायत. चीन पण आपल्यासारखंच स्वातंत्र्य झालेला आहे. तो काय पहिल्यापासून स्वातंत्र्य नाही. तुम्ही मित्रांनो बोलाल की चीन हा पहिल्यापासून स्वातंत्र्य आहे, तो आज देशावर, जगावर राज्य करतोय. अजिबात नाही. जेव्हा आपला देश स्वतंत्र झाला ना, 1 ऑक्टोबर 1949 रोजी चायनाला स्वातंत्र्य मिळाले मित्रांनो. आणि आपल्याला स्वातंत्र्य कधी मिळाले? 15 ऑगस्ट 1947ला. आणि आपला देश कधी चालायला लागला? देश संविधानाच्या पद्धतीने चालायला लागला तो म्हणजे 26 जानेवारी 1950 पासून. 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपल्या भारत देशाला संविधान देण्यात आलं. मग ते चालणं सुरू झालं 26 जानेवारी 1950 पासून. तर मित्रांनो, पाहू शकता 3 वर्षानंतर, 3 का 2 वर्षानंतर चीन हा स्वातंत्र्य झाल्यानंतर तो आज कुठे आहे? आणि आपण त्याच्या 2 वर्षामागे आहोत. म्हणजे 2 वर्षा आधी आपण स्वातंत्र्य झालो आहोत. आपण कुठे आहोत? विचार करा मित्रांनो. आपण जातीच्या, धर्माच्या नावावर भांडतो, एकमेकाला शिव्या घालतो. मित्रांनो, हा भारत देश आहे.
जगातील सगळ्यात मोठी लोकशाही असलेला देश आहे. तर आपल्याला कसलाच अधिकार नाही की कोणत्या जातीला शिव्या देणं, कारण हा देश लोकशाही आहे. लोकशाही म्हणजे लोकांचं राज्य आहे. मग ते कोणत्याही जाती धर्माचा असो माणूस, प्रत्येक जाती धर्माला राहण्याचा भारतामध्ये अधिकार आहे. जो मूळतः भारतीय आहेत त्याला, बाकीच्यांना तर पासपोर्ट घेऊन राहतात जे बाहेरून येतात ते, पण जे मूळचे भारतीय स्वातंत्र्य झाल्यापासून. तर मित्रांनो, आपण जातीच्या नावावर न भांडता मैत्रीच्या नावावर एकत्र आलं पाहिजे. देशासाठी, आपल्या येणाऱ्या भविष्यासाठी आणि आपल्या देशाच्या प्रगतीसाठी आपल्याला एक होणं गरजेचं आहे. ना की हिंदू, ना मुस्लिम, ना दलित, ना शूद्र, ना ढमका, ना टिमका, ना काही. आपण माणसं आहोत. माणूसच माणसाची जात आहे. या जगामध्ये फक्त दोनच जाती आहेत, स्त्री आणि पुरुष, बस. या व्यतिरिक्त कोणतीही जात नाही. म्हणून लोकशाहीमध्ये मतदान करण्याचा खूप गरजेचं आहे आणि तुम्हाला हक्क अधिकार दिला आहे. अमेरिकेसारख्या देशामध्ये महिलांना हक्क अधिकार नव्हते मतदान देण्याचा, त्यांना लढाई लढावी लागली. इकडं तुम्हाला बिना लढाई लढता तुम्हाला हक्क अधिकार दिले मतदान करण्याचे, आणि तुम्ही काय करता? विकता मतदान. नका रे, नका विकू. तुम्हाला एक व्हिडिओ दाखवते, पाहू शकता. इथल्या भाजप नगरसेविका प्रणिता कुलकर्णी यांचा व्हिडिओ व्हायरल झालाय. मतदानाला यायचं नव्हतं तर पैसे का घेतले, असा सवाल भाजप नगरसेविका प्रणिता कुलकर्णी यांनी भर रस्त्यात मतदाराला विचारला. तर मतदाराला जाब विचारतानाचा हा व्हिडिओ सध्या समोर आलाय. बघितला का मित्रांनो व्हिडिओ? आपण मतदान विकत देतो, पण नंतर ते आपल्याला भारी पडतं. तो नेता काय म्हणणार ते तर तुम्ही ऐकलंच आहे. नेता म्हणणार की मी तुला पैसे दिलेत, मी तुला फुकट मतदान करायला नाही सांगितलं, पैसे दिलेत, मग तो आता प्रगतीची भाषा माझ्याकडून कशाला करतोय? तुला का अपेक्षा आहे की मी तुमची प्रगती करावी? तुम्ही माझ्या प्रगतीसाठी पैसे घेतलेस तर मी तुमच्या प्रगतीसाठी का येऊ रस्त्यावर? मी पैसे दिलेत, फुकट प्रगती मी माझी स्वतःची करून घेतली नाही. जो नेता आहे, तो नगरसेवक आहे, कोणी का असे ना, तो असं तुम्हाला उत्तर देईल, 100% देणार ना. कारण तुम्ही त्याच्याकडून मतदान त्याला दिलंय, त्याचं कसं पैसे घेऊन दिलंय, फुकट नाही दिलं. म्हणून मित्रांनो, तुमचं अनमोल मतदान अजिबात विकू नका. योग्य त्या ठिकाणी वापरा, योग्य त्या ठिकाणी निवडून आणा तुमचे नेते मंडळी, तुम्हाला जे पाहिजे ते. आणि योग्य माणूस निवडून आला, सुशिक्षित माणूस, जो तुमच्यातला असेल, तुमच्या वस्तीतला असेल, तसा माणूस निवडून आला, ना की जातीच्या धर्माच्या नावावर. मित्रांनो, तुम्ही आज जाती धर्माच्या नावावर निवडून आला लोक, पण नंतर ते तुम्हालाच भारी पडेल. एक दिवस तुम्हालाच पश्चाताप होईल की मी हे जाती धर्माच्या नावावर न निवडून आणता शिक्षण, आरोग्य आणि सुरक्षेच्या नावावर निवडून आणले असतं तर माझा देश कुठं असता, हे तुम्हाला नक्की पश्चाताप होईल. कधी? नंतर पश्चाताप होईल. आता चूक झाली ती जाऊ द्या, पण ही चूक सुधारण्याची वेळ आहे. तर योग्य ठिकाणी मतदान करा आणि घराणेशाहीला बाजूला सारा आणि सपोर्ट करा. तरुण पिढी उभा करा. तरुण पिढी तुमचं आयुष्य, तुमचं भविष्य तो सुधारू शकेल, तुम्हाला मोठमोठे फंड आणून देऊ शकेल, तुमचे आजूबाजूचे परिसर तो स्वच्छ करू शकेल, शिक्षण देऊ शकेल, तुमच्या येणाऱ्या पिढीला रोजगार देऊ शकेल. अशी सत्ता उभा करा मित्रांनो. जाती धर्म आता सोडून द्या, बस झाला जाती धर्माच्या नावावर भांडणं. हा देश लोकशाहीचा आहे, कोणाचा नाही, कोणत्या एका जातीचा, एका धर्माचा किंवा एका पंथाचा नाही. हा लोकशाहीचा देश आहे, लोकांचा देश आहे. बाबासाहेबांनी लोकशाही दिली, लोकांनी लोकांसाठी केलेलं राज्य म्हणजे लोकशाही. बस एवढंच मी सांगू इच्छितो की मतदान करा. येत्या निवडणुकीला, महानगरपालिकेच्या निवडणुकीत परत अजून निवडणुका येतील, त्यांना मतदान करा, योग्य व्यक्तीला मतदान करा. आणि आता तुम्ही पाहू शकता मित्रांनो, किती पक्ष हे घोटाळा झालेला आहे. मी कोणाचीच नावं घेणार नाही. आता याच्यामधला सत्ताधारी कोण आणि विरोधी कोण कसं ओळखायचं मित्रांनो, सांगा ना. मला तर याच्यात पडायचंच नाही, पण तुम्ही सांगा कसं ओळखायचं आहे की याच्यातून सत्ताधारी कोण आणि विरोधी पक्ष कोण. लोकशाहीचा नियम आहे मित्रांनो, जिथं सत्ताधारी आहेत ना तिथं विरोधी पक्ष असणं गरजेचं आहे. पण इथं तर सगळेच मिक्स आहेत. एका पक्षाचे 4-4 तुकडे केलेत आणि मित्रांनो फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी, बाकी काही नाही. सगळे एकाच माळीचे मणी आहेत. एवढं समजून तरुण पिढीला साथ द्या, मतदान द्या, त्यांना सत्तेमध्ये आणा आणि कामाच्या नावावर आणा, धर्माच्या नावावर नाही.
एवढंच मी सांगू इच्छितो. तर व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेअर करा आणि मतदान करण्यासाठी घराच्या बाहेर पडा. ती सुट्टी, हॉलिडे सुट्टी म्हणून एन्जॉय करायला बाहेर फिरायला जाऊ नका. कारण जर तुम्ही बाहेर फिरायला जाल तर तुमच्या येणाऱ्या 5 वर्षाचं भविष्य हे वाटोळं होणार. तुम्ही स्वतःचं भविष्य तर वाटोळं केलंच आहे जाती धर्माच्या नावावर ओढत करून, पण तुमच्या येणाऱ्या पिढीचं भविष्य हे वाटोळं करू नका. त्यांचं भविष्य तुम्हाला घडवायचं असेल तर योग्य ठिकाणी मतदान करा. तुमच्यातल्या माणसाला उभा करा आणि सुशिक्षित माणसाला उभा करा आणि त्याला निवडून आणा. एवढंच मी सांगू इच्छितो. तर चला, व्हिडिओ कसा झाला नक्की कमेंटमध्ये कळवा. आवड असेल लाईक करा, शेअर करा. चॅनल नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. कोणाला मतदान द्यायचं कोणाला नाही मी सांगितलं तुम्हाला स्पष्टपणे. तर चला, भेटू पुढील व्हिडिओमध्ये अशाच माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये. चला, बाय. जय शिवराय, जय भीम, जय बहुजन, जय भारत, जय संविधान. चला, बाय. मटणाच्या गोट्यासाठी कागदी मठासाठी विमा तुला इकला बा पोरांनी तुझ्या एका गोटासाठी एका गोटासाठी एका गोटासाठी मटणाच्या गोट्यासाठी मटणाच्या गोट्यासाठी कागदी मठासाठी विमा तुला इकला बा पोरांनी तुझ्या एका गोटासाठी करती मोल तुझा एका एका मतासाठी करती मोल तुझा एका एका मतासाठी विमा तुला इकलं बा पोरांनी तुझ्या दारूच्या एका गोटासाठी बया दारूच्या एका गोटासाठी बया दारूच्या एका गोटासाठी बाबासाहेबांच्या गटागटामध्ये विभागण्याचं जे काम केलं आता आमचे ए पासून झेड पर्यंत गट झालेले आहेत. आमच्या शाहीर राहुल आमसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. हे गाणं शाहीर राहुल यांचं अनेक चोरांनी चोरलेलं आहे. पण सत्य कसं राहतं, खरं राहतं. आम्हाला खरं बोलायचंय. कोणी काही करू द्या, काही होऊ द्या, पण आम्हाला खरं बोलायचंय. बाबासाहेब पोचवायचं म्हणून ही गाडी आहे. आणि म्हणून हे भीमा तुझ्या पक्षाचे झाले 4 दल, झाले 4 दल, झाले 4 दल.